नगर परिषदा, महापालिका आणि झेडपीच्या निवडणुकाही आता पार पडल्यात। या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं चांगले यश मिळवलं तर मवियाच्या वाट्याला अपवाद वगळता पराभव झाला। पण आता या पक्षांच्या एकीची कसोटी लागणार आहे, कारण एप्रिलमध्ये येऊ घातल्या आहेत त्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। महापालिका निवडणुका असोत की नगर परिषद आणि झेडपी निवडणुका, राज्यात महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती दिसली। मात्र तीनही पक्ष युतीचा अजेंडा कधी उघड तर कधी गुप्तपणे चालवत होते। म्हणूनच निवडणूक निकालानंतर कुठे भाजप शिवसेना तर कुठे भाजप राष्ट्रवादी एकत्र येताना दिसले। दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र धोरणाचा बोजवारा आणि एकीचे 3-13 अशी स्थिती दिसतेय। पुण्यासह काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं दिसलं। मुंबईत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि काँग्रेस बाहेरच राहिली। चंद्रपूरमध्ये तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आता तर दोन्ही पक्ष एकत्र येऊन एनडीएत सामील होण्याचीही चिन्ह आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी आता फक्त औपचारिकरित्या उरल्याचं म्हटलं जातंय। मात्र मवियातील 3 पक्ष एकत्र न आल्यास आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत फटका बसू शकतो। कारण राज्यसभेतील महाराष्ट्राच्या 7 जागा येत्या 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत, तर एप्रिल-मेच्या सुमारास विधान परिषदेत 32 जागांसाठी निवडणूक होणार आहे। राज्यसभेतून निवृत्त होणारे सदस्य: भागवत कराड भाजप, धैर्यशील पाटील भाजप, रजनी पाटील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, प्रियंका चतुर्वेदी शिवसेना ठाकरे गट, रामदास आठवले आरपीआय भाजप पुरस्कृत। महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकूण आमदार 286 आहेत। अशा स्थितीत पहिल्या पसंतीच्या क्रमाचा विचार करता 37 मतांचा कोटा ठरू शकतो। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीचं विधानसभेत 235च्या जवळपास संख्याबळ आहे। त्यामुळे त्यांचे एकूण 6 खासदार राज्यसभेवर सहज निवडून येऊ शकतात। मात्र महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडे 37 आमदारांचं खात्रीचं मतदान नाही। मवियातील कोणतेही 2 पक्ष एकत्र आले तरीही एकही खासदार निवडून आणू शकत नाहीत। त्यामुळे या तीनही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। अन्यथा मवियातील मतांची फोडाफोडी करून महायुती आपल्या 7व्या उमेदवारीसाठीही प्रयत्न करू शकते। राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतील आमदारकीची वाटही सोपी नाही। विधान परिषदेतील एकूण आमदार 78, विधान परिषदेतील कार्यकाल सुरू असलेले आमदार 55, विधान परिषदेतील आधीच रिक्त असलेल्या जागा 14, विधान परिषदेतील कार्यकाल मे महिन्यात संपणारे सदस्य 9, विधानसभेतील एकूण आमदार 286। रिक्त होणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेच्या नीलम गोरे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे तसंच राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील ही मंडळी आहेत। यांची सदस्यता 13 मे रोजी संपत आहे। विधानसभेतील समीकरण पाहता 286 आमदारांच्या प्रमाणात 36 आमदारांचा कोटा ठरेल असं दिसतंय। त्यामुळे महायुतीच्या 6 सदस्यांची निवड सहज शक्य आहे। मात्र 7व्या सदस्यासाठी महायुतीला फ्लोर मॅनेजमेंट करावं लागेल। दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 46 आमदार असल्यानं त्यांचा 1 आमदार निवडून येणं शक्य आहे। मात्र दुसऱ्या आमदारासाठी मवियाला अपक्षांच्या मतांसह सर्व प्रयत्न करावे लागतील। अर्थात काँग्रेस, ठाकरे सेना आणि पवारांची राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी म्हणून एका दिलाने लढले नाहीत तर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही। दरम्यान भाजपनं महाशक्तीचा प्रयोग केल्यास सगळीच समीकरणं बदलू शकतात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।